जय सद्गुरू मंडळी. आज आपण बीटचा हलवा आणि गाजराचा हलवा असे दोन्ही मिक्स करणार आहोत. त्याचबरोबर मी मेथी आणि बीटचे पराठे पण केलेले आहेत. ती पण रेसिपी यामध्ये दोन्ही एकदमच टाकत आहे. बीट आणि गाजर असं किसून घेतलं, त्यानंतर त्याला मस्तपैकी तुपामध्ये भाजून घेतलं चांगलं. त्यानंतरची रेसिपी तर तुम्हाला माहितीच आहे, हलवा कसा बनवायचा. मी पाण्यात पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गूळ आणि वेलची टाकलेली आहे आणि लास्टला दूध टाकून शिजवून घेतलं. बीटचा आणि गाजराचा हलवा तयार. त्याचं झालं असं की भावाने बीट आणि गाजर आणले आणि खायला कोणीच तयार नव्हतं. ते खराब होऊन चालले होते. त्यासाठी मी ही एक रेसिपी नवीन ट्राय केलेली आहे आणि मुले पण आवडीने खातील. आता त्यातीलच 2 बीट मी चिरून कुकरला शिजवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं कोथिंबीर आणि मेथी मी मिक्सरला बारीक करून घेतली आणि बीट पण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, ओली मिरची, आलं, लसूण, कांदा हे पण बारीक करून टाकलेलं आहे. आता या मिश्रणामध्ये हळद, मीठ, थोडेसे पांढरे तीळ टाकून हे आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन टाकून मळून घ्यायचं आहे आणि अर्धा तास मॅरिनेट केल्यानंतर त्याचे पराठे बनवायचे. सेम नाचण्याच्या भाकरीसारखे दिसायला लागले. त्यानंतर मी माझ्यासाठी 2 भाकरी पण बनवलेल्या आहेत. बीट आणि मेथीची भाकरी आणि पराठे असे छान गरम गरम तूप लावून भाजलेले आहेत पराठे. चवीला पण छान लागतात, लय भारी. थँक्यू. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.